गुड मॉर्निंग ऑल. मी आणि शौनक सकाळी सकाळी कुठेतरी निघालेलो आहे. एकदम सकाळी सकाळीचा लॉंग ड्राईव्ह खूपच छान असतो. एकदम शांत, जास्त ट्रॅफिक नाही, काही नाही. आणि आता तुम्हाला कळेल की मी आज रोज या कचऱ्याबद्दल का बरं बोलत असते. या कचऱ्यासमोरून टू व्हीलरवर जाणं तर मुश्किली नाही, नामुमकिन आहे. फक्त मला वाटते ज्याही कोणाच्या हातात हे आहे त्यांनी इथे यावं, 15 मिनिट इथे फक्त हा रोड क्रॉस करावा, म्हणजे त्याला कळेल. हा बघा, हे काही माणसाचे कामच नाही आहे ना. म्हणजे प्रशासन, गव्हर्नमेंट, कॉमन मॅन, कोणाला कोणाची काही पडलेली नाही आहे. लोकांना हे कळतच नाही की जिथपर्यंत लोक जागरूक होणार नाही, प्रशासन आणि गव्हर्नमेंट काहीही करणार नाही. या कचऱ्याला कोणीही नाव ठेवू नये, कारण हे माझ्या घराचं लँडमार्क आहे. ठीक आहे. आता मी आणि शौनक कुठेतरी निघालेलो आहे. एकदम तुमच्यासाठी सरप्राईज आहे. सकाळी सकाळी बघा, रोड किती शांत आहे, एकदम व्यवस्थित मस्त गाडी चालत आहे. कोणीही आडवा येत नाही, काही नाही असं. आणि US मध्ये गाडी चालवायला खूप मजा यायची. आणि इथे जरा कठीण आहे, कारण कोणी कुठून पण येऊ शकते. सिग्नल बघा, रेडच आहे तरी लोक जातच आहे. शेवटचे 4-5 सेकंद राहते तरी लोकांना खूप घाई असते. सिग्नल असते तरी लोक हॉर्न वाजवतच असते. ते हॉर्न वाजवल्यामुळे जे नवीन ड्रायव्हर असतात माझ्यासारखे, ते जरा पॅनिक होऊन जातात. आणि टू व्हीलरवाल्याला कुठूनही जागा भेटली की तो फटीतून गाडी काढते. आणि हे जे हिरवळ आहे आजूबाजूची डिवायडरवरची, इथून कोणी पण येऊ शकते. म्हणजे जनावर तर जनावरं, माणसं पण येऊ शकते. आता फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनजवळ पोहोचत आहे. आमचं शहर खूप सुंदर आहे आणि हे आहे आमच्या शहरातलं मंदिर, जिथे साईबाबा, गजानन महाराज तिन्ही एका ठिकाणी. फायनली आम्ही डेस्टिनेशनवर पोहोचलेला आहे. आणि तुम्ही बघतच दिसलेच असेल तुम्हाला, दीप्ती आणि दिनेशला आम्ही पिक करायला आलो होतो. आणि मग आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं आणि इथे होतं जड वाहनास प्रवेश बंद. आम्हाला कळलीच नाही की आमची 4 व्हीलर जड वाहनामध्ये होते की हलक्यामध्ये येते. सगळेच लोक जाताना दिसले म्हणून आम्ही पण गाडी टाकली. आणि मग आम्ही असं जात होतो. शौनकला मी काहीतरी आज सरप्राईज देणार होतो, तर आता जात आहे आम्ही. आम्हाला कळलंच नाही नेमके कोणते वाहनं जड होते, 4 व्हीलर, 2 व्हीलर की ते काय म्हणते ऑटो की नुसतं ट्रक वगैरे बा. आणि असं आम्ही जात आहे. बघा, आमचा अमरावतीतला सुंदर व्ह्यू, सगळीकडे हिरवळ हिरवळ आहे आमच्या सिटीमध्ये गेल्यावर. आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहे शाहूचा नाश्ता खायला. हे दोघं पुण्यावरून आले, दीप्ती आणि दिनेश. आणि दिनेश दीप्तीला इथला नाश्ता खूप आवडते. मग 10:30-11 वाजलेच होते म्हणून तिथे गेलो आणि डायरेक्ट आता नाश्ता घेतला. मग काय, दिनेशनं घेतला ऑल टाईम फेवरेट आलूबोंडा, आणि मी पण आलूबोंडाच ट्राय केला. आणि शौनकला खूप दिवसाचा ब्रेड पकोडा ट्राय करायचा होता. आणि दिनेशनी रिकमेंड केला होता की इथचा ब्रेड पकोडा खूप छान असते. त्याच्या आतमध्ये स्टफिंग होतं बटाट्याचं. आणि शौनकलाच पहिल्यांदाच कोणती तरी गोष्ट एका याच्यात आवडली. आणि मग काय, आम्ही चांगला हे हाणून घेतलं, दही काय आलूबोंडा वगैरे आणि एक कचोरी, आणि घरी जायला निघालो. तर यांचे रावट्या उचलल्या होत्या, पण आता परत इथे यात्राच लागली आहे. कोणाला जर यात्रेतले फुगे लागले असन तर ते इथे टांगलेले आहे. हे जे लोक आहे यांच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे, पण याचा जो सामान्य माणसांना त्रास होत आहे तो अनबेरेबल आहे. तर हे जे प्रशासन आहे ते व्यवस्थित काम करत आहे, पण आपल्या नागरिकांनी पण आपण जागरूक असायला पाहिजे असं मला वाटते. सिविक सेन्स आपल्याकडे 0 आहे, त्यामुळे अपेक्षा करणं ही चुकीचं आहे. आणि हे आता जातोय, आता तुम्ही बघतच आहे, राईट साईड, लेफ्ट साईड, रॉंग साईड काय आहे ते सगळं गदीला गयाठा सुरू आहे इथं. तसं आम्ही चाललो. मग आता हळूहळू घरी जातो, मस्त फ्रेश होतो. आणि मग दीप्ती आलेली आहे, तर नेहमीप्रमाणे दीप्तीचं काम करेल आणि दुपारभर मग आम्ही हिंडू. काही मला हे नाही आहे, म्हणजे काय म्हणते त्याला, शूट वगैरे काही नाही आहे. दीप्ती येत होती ते मला पहिलेच माहीत होतं, त्यामुळे मी ते सगळं कॅन्सल करून टाकलं. आणि मग बघा, असे छान ड्राईव्ह करत गोष्टी करत आम्ही येत होतो. इथे US मध्ये काय राहायचं की सगळ्याच 4 व्हीलर राहायच्या ना, तर सेफ राहायचं. इथनं 2 व्हीलरवाला, मग कुठून सायकलवाला, कुठून ऑटोवाला, तर ते ना रस्त्याचं जरा गेसिंगच येत नाही बरं. आणि कोणी कुठूनही येते, काही टेन्शनच नाही आहे. आणि कोणाला काही म्हणणार नाही, कारण काही झालं तरी नेहमी दोष हा मोठ्या वाहनावाल्याचाच असतो. तो बिचारा लहान वाहनावाला कुठेही भुसकीतून निघून जाते, त्याला काहीच असं तो गेसिंगच लावत नाही की ही 4 व्हीलर आहे बा. काही जर आपल्याला कमी जास्त झालं तर ही गाडी पटकन आपल्या अंगावर येऊ शकते, किंवा हिचं वजन जास्त आहे असं काही तो विचारच करत नाही. तसं हळूहळू आम्ही चाललो होतो गोष्टी करत. हा आहे आमचा शेगाव नाक्याचा एरिया, आणि इथून लागलो आपण कठोरा नाक्याला. बघा, अमरावतीमध्ये तसं खूप स्वच्छ शहर आहे, खूप हिरवळ वगैरे आहे. म्हणजे
पुन्हा मुंबई बेंगलोर जर तुम्ही जॉब करत नसाल किंवा वर्क फ्रॉम होम असाल तर अमरावती इज द बेस्ट सिटी टू लिव्ह. तर असं आहे. मग मी तर माझं तर शिक्षण हे अमरावतीमध्येच झालेलं आहे, त्यामुळे काही असं वेगळं वाटत नाही. पण तरी पण मी मिस करते US सगळ्याच गोष्टीमध्ये. फॅसिलिटी झाल्या, रोड झाले, म्हणजे सगळ्याच गोष्टी, लोक झाले, म्हणजे येतेच मला रोज एकदा तरी आठवण येतेच मला. पण ठीक आहे, काही आमची मजबुरी होती ज्याच्यामुळे आम्हाला यावंच लागलं परत. तर आलो आम्ही झालो ॲडजस्ट. शेवना काही होतोय हळूहळू. आता चाललो आम्ही मस्त ड्राईव्ह करत. झाली आता मी बऱ्यापैकी ट्रेन. पण ठीक आहे, यू नेवर नो. तुमचा जरी दोष नसेल तरी समोरचा कधी आडवा येईन काही सांगता येत नाही. त्याच्यात हे म्हणजे जनावरं तर जनावरं आणि माणसांचंही तेच हाल आहे. तर त्याच्यामुळे केअरफुली राहावं लागते, सतर्क राहावं लागते. पण ठीक आहे, काही कठीण नाही. 4 व्हीलर असं मला 2 व्हीलरपेक्षा आजकाल सेफ वाटते. तर मी बऱ्याचशा ठिकाणी 4 व्हीलरच घेऊन जात असते. आज तर बरं प्रश्नच नाही, कारण दीप्ती आणि दिनेशला आणणार होतं तर 2 व्हीलरवरच पॉसिबलच नव्हतं. हे आहे आमचे भाजीवाले दादा. आणि परत आलो आहे आपण कचऱ्याजवळ. कचऱ्याबद्दल काय सांगायचं, आमच्या घराचं लँडमार्कच आहे कचरा. आम्ही लोकांना सांगतो जकात नाक्यावर आल्यावर मोठा कचरा दिसल्यावर सरळ तिथून या. म्हणजे आम्हालाच त्याची लाज वाटत नाही आता की एवढा मोठा रिंग रोड, आम्ही म्हणतो नागपूर अमरावती रिंग रोड, आणि तिथं हे हाल आहे. रोजचा म्हणजे हप्त्यातनं एक ॲक्सिडेंट तिथे ठरलेला आहे. पण जेथपर्यंत माझ्या घरापर्यंत येत नाही मी आवाज उठवणार नाही, असा आमचा इंडियनचा ॲटिट्यूड आहे. आणि कोणाला काहीच करायचं नाही आहे. माझे तुम्ही बरेचदा रील बघितले असेल या कचऱ्यावर, पण मी एकटी काही करू शकत नाही. आणि प्रशासनाकडूनही पाहिजे तसं कॉपरेशन नाही आहे. काय बोलू शकत नाही. दीप्ती आली आणि पार्लरमध्ये नाही गेलो असं तर होणारच नाही. म्हणून आम्ही गेलो मिस्टर अँड मिसेस बार्बर. आणि सुमित दादांनी दोघींच्या पण खूप छान हेअर कट करून दिल्या. आणि मग हा आहे सुमित दादा. बस याच्यासाठी खूप गर्दी असते. आणि ही आहे सुमित दादाची स्पेशालिटी. तो हेअर कट झाल्यावर हे एक त्याचं सेटिंग असतंच. तर असा होता आजचा दिवस. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.